नमस्कार. आपण पाहतात थेट वार्ता आणि आजचा ज्वलंत विषय माझ्या एका मतानं काय होतं. हा विचार लोकशाहीसाठी किती धोकादायक आहे. ही मानसिकता नेमकी काय आहे. अनेक लोक म्हणतात राजकारणी सगळे सारखेच आहेत. माझं एक मत काय बदलणार. कोणीच काम करत नाही. ही उदासीनता आहे. पण लोकशाही उदासीनतेवर चालत नाही, ती सहभागावर चालते. इतिहास सांगतो अनेक निवडणुका काही शेकडो मतांनी ठरल्या आहेत. ग्रामपंचायत नगरपालिकांमध्ये 1 ते 10 मतांनी निकाल बदललेले आहेत. एका मताने सत्ता बदलली तर निर्णय बदलतात. म्हणजेच एक मत एक दिशा. जेव्हा सुशिक्षित आणि जागरूक लोक मतदान करत नाहीत, कट्टर गट प्रभावी होतात. पैशांची आणि जातीय समीकरणांची ताकद वाढते. चुकीचे प्रतिनिधी निवडले जातात. लोकशाही रिकामी जागा सहन करत नाही. तुम्ही मतदान केलं नाही तर कोणीतरी तुमच्या ऐवजी निर्णय घेतो. लोकशाही 3 गोष्टींवर उभी असते: मतदान, जागरूक नागरिक, उत्तरदायित्व. माझ्या मताने काय होतं असं म्हणणं म्हणजे जबाबदारी टाळणं. ही मानसिकता वाढली तर लोकशाही नावापुरती राहते. निर्णय मोजक्या लोकांच्या हातात जातात. सरकार बदलते ते मतांनी, कायदे बदलतात ते मतदारांच्या दबावाने, इतिहास बदलतो तो मतदानाने. लोकशाहीत गोळी नाही, बटन ताकदवान असतं. जे लोक मतदान करत नाहीत तेच पुढे म्हणतात रस्ता नाही, नोकरी नाही, महागाई वाढली. पण प्रश्न आहे, निर्णय घेण्याच्या दिवशी तुम्ही कुठे होता. यावर उपाय काय? तर मतदानाची सवय, उमेदवारांचा अभ्यास, मुद्द्यांवर मतदान, इतरांना मतदान करण्यासाठी प्रेरणा. लोकशाही फक्त सरकारची नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. माझ्या एका मताने काय होतं? बरंच काही होतं. तुमच्या एका मताने सरकार ठरतं, धोरणं ठरतात, भविष्य ठरतं. लोकशाहीत तुमचं मत म्हणजे तुमचा आवाज. आवाज बंद केला तर निर्णय दुसरे घेतील. मत द्या, सजग राहा, लोकशाही जपा. मी राजेंद्र शेंडे, थेट वार्ता.